आणि सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये एका दिव्यांग युवतीने बुद्धीच्या जोरावरती तलाठी या पदाला गवसणी घातलेली आहे। या निमित्त मी पहिले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपला जरा प्रवास आम्हाला सांगा। हा, नाव सांगा, गाव सांगा। नमस्कार, मी दिव्या भिंताडे। माझं नाव दिव्या रमेश भिंताडे। मी गजवडी गावामध्ये राहते। पहिली ते 12वी माझं शिक्षण आमच्या गजवडी गावामध्ये झालं। तिथून पुढचं शिक्षण मी कन्या शाळा सातारा येथे केलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली। म्हणजे असं म्हणजे लहानपणापासूनच खूप म्हणजे भीती वाटायची मला, माझं कसं होणार अशी भीती वाटत होती। पण सगळ्यांनी खूप म्हणजे असा सपोर्ट केला आणि स्पर्धा परीक्षा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा फक्त कम्प्लिटली 1 वर्ष फक्त अभ्यास केला मी स्पर्धा परीक्षांचा। आणि नंतर आता या जुलै ऑगस्ट मध्ये मागच्या 2023 मध्ये फॉर्म सुटल्यानंतर मी तलाठी भरतीचा फॉर्म भरला। आणि तिथून पुढं म्हणजे स्ट्रगल करत खूप अभ्यास करताना खूप अडचणी आल्या, पण माझ्या मैत्रिणींनी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि इथपर्यंत पोहोचवलं। त्यामुळे माझ्या घरच्यांचं आणि सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप थँक्यू। यासाठी मार्गदर्शन कोणाचं लाभलं? मार्गदर्शन माझ्या मैत्रिणींनी खूप केलं आणि आमची जी गजवडीतली शाळा आहे तिथं पण म्हणजे काय अडचणी आल्या तर तिथले सर वगैरे खूप म्हणजे मदत करायची मला। दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने काय सहकार्य केले? सहकार्य म्हणजे कधी म्हणजे सरांसोबत मी यायची ना, काय प्रॉब्लेम झाला की इकडे यायची, मग इथले पण सगळे लोक मला खूप सपोर्ट करायचे। म्हणजे आता पुढे आणखीन भविष्यात काय करणार? भविष्यात आता एकच इच्छा आहे, आमच्यासारख्या लोकांसाठी मला काहीतरी करून दाखवायचंय।